श्री परमात्मने नमः. श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र श्लोक 121 ते 130. 121वा श्लोक असा आहे. इतीदं कीर्तनीयस्य केशवस्य महात्मनः नाम्नां सहस्रं दिव्यानां अशेषेण प्रकीर्तितम्. श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राच्या 1 ते 13व्या श्लोकापर्यंत स्तोत्राची प्रस्तावना, त्याचं महात्म्य, संवाद आलेले आहेत. आणि त्यानंतर 14व्या श्लोकापासून तर 120व्या श्लोकापर्यंत श्री विष्णूची 1000 नावं आलेली आहेत. यापुढे असं म्हटलं आहे या श्लोकामध्ये की या प्रकाराने म्हणजे मागच्या 120व्या श्लोकापर्यंत कीर्तन करण्यास योग्य अशा महात्मा केशवाच्या 1000 नामांचं पूर्ण रूपाने वर्णन केलेलं आहे. किंजपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात असं युधिष्ठिराने विचारलं होतं. आणि श्री विष्णूच्या नामाचा जप कीर्तनीय आहे, कीर्तन करण्यास योग्य आहे असं इथे म्हटलेलं आहे. यानंतर पुढे फलश्रुती आणि स्तोत्राचं महात्म्य, श्री विष्णूचं महात्म्य सांगणारे श्लोक आलेले आहेत. 122वा श्लोक असा आहे. य इदं शृणुया नित्यं यश्चापि परिकीर्तयेत नाशुभं प्राप्नुयात किंचित सोमुत्रेह च मानवः. आता फलश्रुती सांगणारे आणि महात्म्य सांगणारे श्लोक याच्या पुढे आलेले आहेत. या श्लोकाचा अर्थ असा आहे की जो मनुष्य या विष्णू सहस्रनामाचं सदा श्रवण करतो आणि जो दररोज याचं कीर्तन करतो, याचा पाठ करतो, त्याचं या लोकात आणि परलोकात कुठेही काहीही अशुभ होत नाही. 123वा श्लोक असा आहे. वेदांतगो ब्राह्मण स्यात् क्षत्रियो विजयी भवेत् वैश्योधन समृद्ध स्यात् शूद्रस सुखमवाप्नुयात. या विष्णू सहस्रनामाचा पाठ केल्याने किंवा कीर्तन केल्याने ब्राह्मण वेदांत पारगामी म्हणजे वेदांत जाणणारा होतो. उपनिषदांच्या अर्थरूप परब्रह्माला तो प्राप्त करतो. क्षत्रिय युद्धामध्ये विजय प्राप्त करतो. वैश्य व्यापारात धन मिळवतो आणि शूद्र सुख प्राप्त करतो. 124वा श्लोक असा आहे. धर्मार्थी प्राप्नुयात धर्मं अर्थार्थी चार्थमाप्नुयात कामान वाप्नुयात कामी प्रजार्थी प्राप्नुयात प्रजाम. या स्तोत्राच्या श्रवण पठनाने धर्माची इच्छा करणारा धर्म प्राप्त करतो, अर्थार्थी अर्थ मिळवतो, भोगाची इच्छा करणाऱ्याला भोग प्राप्त होतो आणि प्रजेची म्हणजे संततीची इच्छा करणाऱ्याला प्रजा प्राप्त होते. 125, 126 आणि 127 या 3 श्लोकांचा अर्थ एकत्र जोडू नये. श्लोक वाचूया. भक्तिमान यस् सदोत्थाय शुचिस्तद्गतमानसः सहस्रं वासुदेवस्य नाम्नामेतत् प्रकीर्तयेत् यशप्राप्नोति विपुलं ज्ञातिप्राधान्यमेव च अचलां श्रियमाप्नोति श्रेयप्राप्नोत्यनुत्तमम् न भयं क्वचिदाप्नोति वीर्यं तेजश्च विन्दति भवत्यरोगोद्युतिमान् बलरूपगुणान्वितः. या 3ही श्लोकांचा अर्थ असा आहे की जो भक्तिमान पुरुष सदैव प्रातःकाळी उठून स्नान करून पवित्र होऊन मनामध्ये श्री विष्णूचं ध्यान करत या वासुदेव सहस्रनामाचा चांगल्या प्रकाराने पाठ करतो, त्याला महान यश प्राप्त होतं. त्याला जातीमध्ये, त्याच्या ज्ञातीमध्ये त्याला महत्त्व मिळतं. तो अचल संपत्ती प्राप्त करतो. त्याचं अतिउत्तम कल्याण होतं. तसंच त्याला कुठेही भय राहत नाही. तो वीर्य आणि तेज प्राप्त करतो. तसंच आरोग्यवान, कांतिमान, बलवान, रूपवान आणि सर्व गुण संपन्न होतो असं या स्तोत्राचं महात्म्य आहे. 128वा श्लोक असा आहे. रोगार्तो मुच्यते रोगात बद्धो मुच्येत बंधनात भयान मुच्येत भीतस्तु मुच्येतापन्न आपदः. या दिव्य स्तोत्राच्या पठनाने मनुष्य रोगापासून मुक्त होतो.
बंधनात पडलेला मनुष्य बंधमुक्त होतो. भयभीत झालेल्याची भीती नाहीशी होते आणि आपत्तीत पडलेला मनुष्य आपत्तीपासून मुक्त होतो. 129वा श्लोक असा आहे. दुर्गाण्यतितरत्याशु पुरुष पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण नित्यं भक्ती समन्वितः. श्लोकाचा अर्थ असा आहे की जो पुरुष भक्तिसंपन्न होऊन या विष्णू सहस्रनामाने पुरुषोत्तम भगवंताची दररोज स्तुती करतो तो समस्त संकटातून शीघ्र पार होतो. 130वा श्लोक असा आहे. वासुदेवाश्रयो मर्त्यो वासुदेव परायणः सर्व पाप विशुद्धात्मा याति ब्रह्म सनातनम. जो मनुष्य वासुदेवाचा आश्रित आहे आणि वासुदेव परायण आहे तो सर्व पापांपासून मुक्त होऊन विशुद्ध अंतःकरणाचा होतो आणि सनातन ब्रह्माला तो प्राप्त होतो. या दिव्य स्तोत्राची फलश्रुती आणि त्याचं महात्म्य खरोखर अलौकिक